मागील चॅप्टर मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी पाहिलेला किंवा इलेक्ट्रिक करंट पाहिलेला आहे. आता देर आर डिफरंट इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट वी नो. पहिला इफेक्ट आहे हिटिंग इफेक्ट आहे, त्याच्यामध्ये ज्यूस लावून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड टू हीट एनर्जी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर तिसरा इफेक्ट आहे केमिकल इफेक्ट. आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट पाहत असताना देर आर डिफरंट डिव्हाइसेस वी सी किंवा आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये करंटचं कन्व्हर्जन मॅग्नेटिक फील्ड झालेलं आहे हे आपल्याला माहित आहे. तर आता याच्यामध्ये इट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक करंट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी अँड magnetism. Relationship between current electricity and magnetism was discovered by Oersted in 1820 when wire carrying current आपल्याला करंट कॅरिंग लूप ऍक्ट as a magnet आपण पाहिलेला आहे किंवा करंट कॅरिंग wire carrying currents causes a deflection in magnetic medium. मॅग्नेटिक मिडलमध्ये डिफ्लेक्शन झालं म्हणजे काय आला मॅग्नेट निर्माण झाला कशामुळं करंट कॅरिंग वायरमुळं. म्हणजेच करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट किंवा इलेक्ट्रिक करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच व्हेन ए वायर कॅरिंग करंट इट डिफ्लेक्ट्स मॅग्नेटिक निडल म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड विल बी प्रोड्युस्ड अराउंड इट. That is, electric current is passed through a conductor. Magnetic field is produced around it. त्यालाच आपण काय म्हणतो this resulted into several applications in day-to-day life. त्यातलं क्रेन इज आहे ना. आता रोजच्या जीवनामध्ये आपण क्रेनचा किंवा क्रेनचा उपयोग पाहिला तर विच वर्क्स ऑन द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल मोटार्स आहेत, जनरेटर्स आहेत, कम्युनिकेशन सिस्टीम्स आहेत किंवा कॉम्प्युटर्स. दीज वर्क्स ऑन द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजेच काय होतं इलेक्ट्रिक करंटचं कन्व्हर्जन किंवा इलेक्ट्रिक करंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड डिपेंड अपॉन द डिरेक्शन ऑफ करंट पास्ड थ्रू इट through the conductor. This direction is given as right hand rule. कशाने तो right hand rule देतो. Curved finger and thumb, stretched thumb gives the direction of current. This direction is given by right hand rule. The deflection of needle increases with the increase in the current. The magnitude of current. म्हणजेच करंट पास झाले की काय होतं डिफ्लेक्शन वाढतं म्हणजे काय होतं मॅग्नेटिक फील्ड वाढते. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन द करंट फ्लोइंग थ्रू द वायर ऑर कंडक्टर. इमॅजिन दॅट द करंट कॅरिंग वायर इज ग्रॅब्ड विथ आवर राईट हँड विथ द थंब आउटस्ट्रेच्ड अपॉन थंब पॉइंटिंग टुवर्ड द डिरेक्शन ऑफ द करंट. बघा this thumb gives the direction of current, then curved finger gives the direction of magnetic field. Curved finger gives the direction of magnetic field. That is, this is the direction, thumb direction of current and thumb gives the direction of magnetic field. त्याला आपण काय म्हणतो ट्रिमिंग राईट हँड रूल म्हणतो. राईट हँड रूलच्या साहाय्याने आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फोर्स काय आहे मॅग्नेटिक फोर्स. जसं आपल्याला माहित आहे आता करंट कॅरिंग वायर काय करतं प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. तशाच प्रकारे ऍज द डिरेक्शन ऑफ बघा डिरेक्शन ऑफ कशाची डिरेक्शन as the direction of V, B
अँड एफ फॉलो. आता याची डिरेक्शन आपल्याला माहित आहे, वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड. बघा मॅग्नेटिक फील्ड एफ एम का सांगतो आपल्याला इथं इज मायनस ई व्ही क्रॉस बी. हे काय देतं आपल्याला, मॅग्नेटिक फोर्स देतं. द चार्ज ई क्यू फॉर चार्ज क्यू. आता एफ एम इज इक्वल टू काय सांगता येईल आपल्याला इथं, चार्ज इंटू व्ही क्रॉस बी. दिस इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा मॅग्नेटिक फोर्स आहे. काय आहे, मॅग्नेटिक फोर्स निर्माण करता येतं. बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट द नेट फोर्स. बघा नेट फोर्स जर रिप्रेझेंट करत असतील कोणते, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड present the net force. काय देतं नेट फोर्स, F is equal to Q into E plus V cross B. This is the net force due to electric and magnetic field. is equal to काय देतं मग, QE प्लस क्यू व्ही क्रॉस बी. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं, दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड, दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. फील्ड ड्यू टू मॅग्नेटिक आणि फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. बघा मॅग्नेटिक फील्ड produced due to electric current passing through the neighboring wire, which is given by Lorentz force. Therefore, Lorentz force काय सांगते मग आता, this is our equation number 3 आणि these are equation 1 and 2. आता Lorentz force काय सांगते बघा आता, Lorentz force law. काय सांगतो याच्यामध्ये, if the velocity v of a charged particle is parallel to magnetic field. बघा v is parallel to magnetic field. बघा v is parallel to magnetic field, then the magnetic force is 0. Then magnetic force is 0. याला आपण काय म्हणतो, लॉरेंज फर्स्ट लॉ म्हणतो. काय, the velocity v of a charged particle is parallel to the magnetic field. The magnetic force is 0. त्याच्यानंतर आता दुसरा बघू. आता दुसरा लॉ काय आहे, दूसरा लॉ आहे, द चार्ज, if the charge is stationary, charge is stationary charge, that is V is equal to 0. The force F is equal to काय तर 0 येतं. even if B not equal to 0. म्हणजे स्टेशनरी चार्ज का करतं, velocity v 0, force 0 येतं. even if का असेल, मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फोर्स असला तरी किंवा
फील्ड झिरो नसली तरी. आता फ्रॉम इक्वेशन 3 it may be observed that force on the charged particle due to electric field depends on the strength of electric field. ह्या इक्वेशन 3 काय सांगते आपल्याला? Electric field depends upon the strength of the electric field and magnitude of the charge. However, the magnetic force depends on the velocity v. बघा velocity v. Magnetic field कशावर अवलंबून आहे? Magnetic किंवा velocity and magnetic field vector b and the charge. म्हणजेच आपल्या इथे काय सांगतात आता इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड कशा येतात इथं दोन्ही बघितलं तर इथं आपल्याला त्याच्यानंतर हा चॅप्टर आपल्याला विदाउट ऑप्शन 4 मार्काला विचारला जातो आणि विथ ऑप्शन 6 मार्काला विचारला जातो. 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने पाहिजे तर आपल्याला हे 4 आणि 6 मार्काला विचारलं जातं. त्याच्यानंतर कन्सिडर द व्हेलॉसिटी. बघा आता याच्यामध्ये हे 3 वेक्टर आपण बघूत. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला बघा इथं व्ही आहे व्हेलॉसिटी आणि पी काय मॅग्नेटिक फील्ड आहे. तर व्ही क्रॉस बी आपल्याला हे दाखवतो का? व्ही क्रॉस बी म्हणजे कन्सिडर द व्हेलॉसिटी वेक्टर व्हेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड विथ सर्टन अँगल बिटवीन देम. Then V cross B be the perpendicular to the बघा V cross B perpendicular to the plane containing the V and B as shown in figure. बघा आता V आणि P कैसा व्हायचं इन्क्लाइन टू इच अदर किंवा ते दोन्ही एकमेकाला काहीतरी अँगल केलेले आहे ते V क्रॉस B घेऊन perpendicular to the plane containing V and P as shown in figure. Thus काय म्हणतील मग आता thus V and F V म्हणजेच velocity, F म्हणजेच force are always perpendicular to each other. Are always perpendicular to each other. That is, but perpendicular असल्यानंतर डॉट प्रोडक्ट असतो 0 असतो. Velocity and force are perpendicular to each other, then dot product 0 येतं. For any magnetic field, magnetic force Fm is thus perpendicular to the displacement and hence the magnetic force never does any work on moving charge. The magnetic force may changes the direction of motion. बघा magnetic force changes the direction of motion of charged particle, but they can never affect the speed. Speed वर परिणाम करत नाही, परंतु direction of motion. तिरुमलवासा श्री वेंकटेशा हरि हरि गोविंदा. म्हणजेच can never affect the speed. F is equal to काय सांगता येईल आपल्याला force is equal to बघा Q V cross B. V cross B हे युनिट वेक्टर आहे. बरोबर आता काय सांगता येईल मग Q V P sin theta into unit vector. याला इक्वेशन नंबर 4 दिलं. पण पडतं का
Where theta is the angle between बघा. Theta is angle between V and B, and N is unit vector in direction of force. यूनिट ऑफ बी मैग्नेटिक फील्ड से यूनिट क्या है NS. यूनिट ऑफ बी इज NSCM. SI unit called Tesla. SI unit is Tesla. T दाखवायचं. 1 टेस्ला बरोबर काय होतं 10⁴ गॉस होतो. काय होतं 10⁴ गॉस. Gauss is not SI unit, but it is used for convenient unit. Magnetic resonance imaging म्हणजेच MRI म्हणतो आपण. Magnetic resonance imaging MRI म्हणतो आपण. Technique is used for the medical imaging. Requires as a magnetic field with strength. किती असतं 1.5 टेस्ला असतं MRI साठी. स्ट्रेंथ असतं. and even up to 7 टेस्ला. न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स बघा. न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स experiment requires magnetic field कुठपर्यंत 4 टेस्ला पर्यंत लागतात. Such a high magnetic field can be produced using superconducting coil of electromagnet. Earth's magnetic field is about 3.6 into 10⁻⁵ Tesla or 0.36 Gauss. This is about magnetic field आहे किंवा त्याला आपण मॅग्नेटिक फोर्स म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड कॅन बघा. magnetic field, magnetic force. Magnetic force on a wire carrying a current. ज्यामध्ये स्ट्रेट वायर. पहिला काय आहे स्ट्रेट GHT स्ट्रेट वायर. आता याच्यामध्ये स्ट्रेट वायर मध्ये पाहिलं तर आपल्याला कंसीडर स्ट्रेट वायर ऑफ लेंथ L. काय है लेंथ L. स्ट्रेट वायर ऑफ लेंथ L. L an experiment magnetic field B is applied. Applied perpendicular to the wire coming out of the plane of paper.
लेट आय द करंट फ्लो थ्रू द वायर. बघा करंट काय आहे, आय आहे. I current passing through the wire under an applied potential difference. Applied potential difference. If Vd is the potential difference of conduction of electron in the part of length of wire as Q is equal to काय माहित आपल्याला, if Vd is the drift velocity, Vd काय आहे, drift velocity, of conduction of electron in the part of length L of wire, Q is equal to काय माहिती आपल्याला, Q is equal to करंट इंटू टाइम आहे. जसं आपला करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आहे. इलेक्ट्रिक करंट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पाहिलं आपण आय जी इक्वल टू क्यू अपॉन टी सांगितलेलं आहे. तशाच प्रकारे इथं काय सांगितलं आपण, क्यू बरोबर आय टी सांगितलं. देअरफॉर क्यू इज इक्वल टू आय एल बाय व्ही डी, वेलॉसिटी अँड लेंथ. मॅग्नेटिक फोर्स Fm इज, बघा मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू आपण काय सांगितलंय, क्यू इंटू व्हीडी क्रॉस पी. हे मॅग्नेटिक फोर्स सांगितलेला आहे आणि विच इज इक्वल टू आय एल बाय व्हीडी सांगतो आपण इंटू काय सांगता येईल मग आता, BVD sin theta into unit vector. हे आपल्याला काय मिळालं, मॅग्नेटिक फोर्स मिळालेला आहे आणि इज इक्वल टू आपण ILB sin 90 unit vector where n is unit vector. काय है, यूनिट वेक्टर्स परपेंडिकुलर टू बी एंड वी डी.
in the direction of Fm, therefore Fm is equal to, आता काय सांगता येईल मग आपल्याला साइन 90 किंमत एक सांगता येतं ILP IBL unit vector. This is force of magnetic force acting on the wire किंवा portion of the straight wire having length L and B is not perpendicular to wire, therefore calculator Fm is equal to I L cross B किंवा हे B not perpendicular to wire. त्याच्यानंतर आता 2 नंबरचा आहे आपल्याकडे आर्बिट्ररीली सेप्ड वायर. बघा 2 नंबरचा काय आहे arbitrarily shaped wire. तर आता याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो आता आर्बिट्ररी शेप्ड वायर. बघा याच्यामध्ये याचा आपण एवढा भाग घेतलेला आपण डीएल नाव दिलेलं आहे आणि दिस इज द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स आहे आणि आय इज द करंट. आता इथून काय आहे करंट आहे. त्याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला फ्रॉम इक्वेशन. आता फ्रॉम इक्वेशन बघा ह्या इक्वेशनवर आपण काय सांगितलेलं आहे फ्रॉम इक्वेशन बघा Fm is equal to IL cross B. We can extend to the wire of arbitrary shape as shown in figure. Consider a small element बघा small element किंवा small length dl along the wire. I is the current flowing through from above equation the magnetic force due to perpendicular magnetic field is given by काय तर मग dB किंवा Fm स्मॉल लेंथ मुळे आपण स्मॉल फोर्स घेतलं मॅग्नेटिक फोर्स घेतलेला आहे I dl cross B. The force on the total length of the wire is total force Fm is equal to काय म्हणतात integration of dFm is equal to integration of I dl cross B is equal to काय म्हणतात I constant आहे dl cross B बरोबर काय सांगतील आपल्याला B is uniform आहे आणि इथं आपल्याला therefore B काय आहे uniform. Therefore Fm is equal to काय सांगता येतं मग आपल्याला I integration of dl cross B. This is the arbitrary shaped wire साठी magnetic force आपण काढलेलं आहे. The force on a closed circuit. Closed circuit in a magnetic field
वी नो द इक्वेशन कोणतं माहिती आहे आपल्याला आर्बिट्ररी वायर साठीचं फोर्स मॅग्नेटिक फोर्स आपल्याला माहित आहे I इंटिग्रल dl क्रॉस p दिस इज द आर्बिट्ररी वायर साठीचा मॅग्नेटिक फोर्स आहे can be extended to a closed circuit C Fm is equal to काय म्हणता येतं आता line integral to the closed circuit IDL cross P. This here the integral is the over the closed circuit for uniform magnetic field. Fm is equal to काय म्हणता येतं मग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड साठी बघा आय इंटिग्रल किंवा लाईन इंटिग्रल फॉर क्लोज्ड सर्किट डीएल क्रॉस पी हियर मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म द टर्म इन द ब्रॅकेट in this equation is the sum of vectors along a closed circuit, hence it must be 0. Therefore, Fm is equal to 0 for closed circuit. यासाठी closed circuit साठी total force किती असतं 0 असतं, hence it must be 0. आणि इथं काय असतं B is uniform. B कसा असतो युनिफॉर्म असतो. Now next see in the next lecture.